नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूरचे प्रसिद्ध अंबाझरी गार्डन आता MTDC कडून काढून पुन्हा नागपूर महापालिकेच्या ताब्यात दिले जाणार आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका आयुक्तांना उद्यानाचा कार्यभार हाती घेण्याचे तसेच लवकरात लवकर नागरिकांसाठी ते पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत। मुंबईत सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहर आणि उपनगरातील अनेक भाग जलमय झाले आहे। पावसाचा फटका मुंबई लोकलच्या वाहतुकीला देखील बसला असून गाड्या सरासरी 30 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहे। प्रशासनाने मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी हेब्बल फ्लायओव्हर जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 1.5 किलोमीटर लांबीच्या नवीन बोगद्याची घोषणा केली आहे। कॉलेजच्या दिवसांना उजाळा देत त्यांनी आपल्या त्या काळातील पहिल्या बाईकवर बसून फ्लायओव्हर प्रवेश करून उद्घाटन केले। हा प्रकल्प शहरातील गर्दी कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे। युनायटेड किंगडम मध्ये शीख समुदायातील 2 जणांवर 3 तरुणांनी रस्त्यावर हल्ला केला। या हल्ल्यादरम्यान त्यांची पगडी ही उतरवण्यात आली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले, मात्र चौकशीनंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे। राजस्थानच्या जयपूर शहरात झालेल्या मिस युनिव्हर्स इंडिया 2025 सौंदर्य स्पर्धेत मनिका विश्वकर्मा यांनी विजेतेपद मिळवले आहे। याआधी 2024 मध्ये मनिका यांची निवड मिस युनिव्हर्स राजस्थान म्हणून झाली होती। आता मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब पटकावल्यानंतर त्या भारताच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी थायलंडमध्ये होणाऱ्या 74व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणार आहेत। ACC पुरुष एशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा आज मुंबईमध्ये होणार आहे। कर्णधार सूर्यकुमार यादव आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर पत्रकार परिषदेमध्ये संघ जाहीर करणार आहेत। तर राष्ट्रीय मुख्य घडामोडी इथेच संपतात। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।